Good evening to all. So today we are going to learn division of polynomial 10th chapter. Okay, we will going to take a revision. So when I will ask you question, try to give answer. Okay, it's wrong, right? No problem. I want response from everyone. My voice is clear to everyone. Am I audible? Okay, let's start. Screen is visible to all. Is it visible? Okay. So our 10th chapter, division of polynomial. See here. Last year we have studied how to perform addition, subtraction, multiplication on algebraic expression. Okay. तर आपण हे काय बघणार आहेत आज मल्टिप्लिकेशन डिव्हिजन तुम्ही आधी पण शिकलेत मागच्या वर्गात. ओके. तर केव्हा ऍडिशन होतं जेव्हा इथे पण आणि इथे पण काय असतं सेम इंडेक्स असतो राईट. इथे काय आहे पॉवर एची 1 ए ची पॉवर काय 1 आहे मग यांचं ऍडिशन काय आहे पॉसिबल आहे राईट. जर तुम्हाला दिलेलं असेल 3a plus 2a square, is it possible to get sum? आहे का आपल्याला सम भेटेल का याची? थ्री ए प्लस 2a स्क्वेअर याचं सम करू शकणार का आपण? सांगा पटकन. करू शकणार? येस. हाव येस सोहम? नो निधी राईट. आपण सम नाही करू शकणार जेव्हा त्यांची इंडेक्स सेम असेल, जेव्हा पॉवर सेम असते. आता 2a प्लस 3a यांची पॉवर काय इथे 1 आणि 1. सो वी कॅन टेक ऍडिशन. इट इज पॉसिबल. सेकंड क्वेश्चन मध्ये बघा 7b मायनस 4b इथे पण पॉसिबल आहे कारण की इथे काय आहे पॉवर 1 1 आहे सेम आहे राईट. मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन मध्ये तसं नसतं. ओके. मल्टिप्लिकेशन होऊ शकतं. आता बघा 3p इंटू पी स्क्वेअर काय होईल याचं 3p क्यूब. मल्टिप्लिकेशन मध्ये पॉवरची काय होते सम होते 3p. हे बघा इथे कसं दिलेलं आहे 3p इंटू पी स्क्वेअर. मग हा पी काय करायचा वरती सम होते खालचं सेम आहे पी आणि पी आहे राईट. इथे याचा कोइफिशियंट काय 1 आहे 3 इंटू 1 3. हे बघा कोइफिशियंटची मल्टिप्लिकेशन होईल. ओके. इथे काय असतो 1 असतो कोइफिशियंट ज्याचं काही नसतं तिथं काय असतं 1 असतं. मग 3 इंटू 1 हा 3 आला पीचा कसा होईल पी पॉवरची काय असते सम होते 2 प्लस 1 3 काय झाला तो 3p क्यूब. 3p क्यूब. कळतंय का सर्वांना? हे कळतंय मी काय सांगते तुम्हाला? मल्टिप्लिकेशन मध्ये पॉवरची ऍडिशन होते आणि कोएफिशियंटचं मल्टिप्लिकेशन होतं. आता बघा इथे समजा 3p इंटू 2p स्क्वेअर काय आलं असतं आन्सर सांगा बरं. काय आलं असतं आन्सर 3p इंटू 2p स्क्वेअर 6p क्यूब राईट. व्हेरी गुड. काय येईल 6p क्यूब म्हणजे काय होईल 3 आणि 2 चं मल्टिप्लिकेशन होईल आणि पीचे जो पॉवर आहे त्याचं काय होईल सम होईल राईट. नेक्स्ट इंट्रोडक्शन टू पॉलिनोमियल. If index of each term of an algebraic expression in one variable is a whole number, then the expression is called a polynomial. आता इथे बघा काय म्हणता येते की जे अल्जेब्रिक एक्सप्रेशन हे काय आहे अल्जेब्रिक एक्सप्रेशन ज्याच्यात वन व्हेरिएबल. आता इथे तुम्हाला ह्या एक्सप्रेशन मध्ये पहिल्या एक्सप्रेशन मध्ये त्या इक्वेशन मध्ये जी इक्वेशन दिलेली आहे तुम्हाला ही
एक्सप्रेशन दिले आहे याच्यात किती व्हेरिएबल आहे? फक्त एकच व्हेरिएबल आहे एक्स, राईट? तुम्हाला असं दिलंय का एक्स वाय एक्स झेड असं काही दिलेलं नाहीये, राईट? इथं काय फक्त एक्सचा वापर केलाय. एकच व्हेरिएबल आहे. किती व्हेरिएबल आहे? एक व्हेरिएबल. आणि त्यांनी काय म्हटलंय की इंडेक्स ऑफ ईच ऑफ एन अल्जेब्रिक एक्सप्रेशन इन वन व्हेरिएबल इज अ होल नंबर. म्हणजे इंडेक्स बघा, इंडेक्स म्हणजे काय की जो एक्स स्क्वेअर आहे, 2 काय आहे तुमचा इंडेक्स आहे, राईट? इथे बघा होल नंबर काय असतात? 0 टू इन्फिनिटी, राईट? 0 1 नॅचरल नंबर 1 पासून स्टार्ट होतात. होल नंबर कुठून स्टार्ट होतात? 0 1 2 3 4, राईट? हे काय असतात? होल नंबर. तर त्यांनी काय सांगितलंय की ही जी पॉवर असते एक्स रेस टू 2 हा इंडेक्स म्हणतात त्याला. काय म्हणतात? इंडेक्स. तर एक्स स्क्वेअर प्लस 2x, एक्स ची पॉवर इथे इंडेक्स काय एक्सचा? कोणी सांगेल का इथे एक्सचा इंडेक्स काय आहे? 1, राईट? एक्सचा इंडेक्स काय आहे? 1. पहिल्या याच्यामध्ये 2, दुसऱ्या याच्यामध्ये काय? 1. आता 3 मध्ये सांगा बरं एक्सचा इंडेक्स काय असेल 3 मध्ये? व्हॉट विल बी द इंडेक्स ऑफ 3? काय असेल? ती पॉलिनॉमियल आहे, राईट? मग ते एक्सप्रेशन कसं येतं? 2, इथे 1, इथे काय असेल? 2 1 अँड हे बघा, इकडे लक्ष द्या आता. 3 हा शेवटची टर्म सांगते मी तुम्हाला. 3x raised to 0. Anything raised to 0 is 1, right? Anything raised to 0 is 1. 3 into 1 is 1. 3, sorry. 3 into 1 is 3. Then last term is your 3. Anything raised to 0 is 1. कळतंय का सर्वांना? इथे कसं दिलंय त्यांनी? एक्स स्क्वेअर प्लस 2x. इथे काय पॉवर छोटी होते 2 1. आता इथे 3 काय आहे तुमचं? कॉन्स्टंट. एकच दिलेलं आहे, राईट? 3 काय तुमचा? कॉन्स्टंट आहे. मग त्याचं हे काय असेल बरं? त्याचा व्हेरिएबल काय असेल साईडला? एक्स रेस टू 0. एक्स रेस टू 0 काय असतं? 1 असतं. म्हणजे काय येईल तो? 3 येईल. कळतंय का? आर यू गेटिंग? कळतंय काय सांगते मी? राईट, ओके. आता मला इथे सांगा, ही जी सेकंड इक्वेशन आहे ही वन व्हेरिएबल आहे की वन व्हेरिएबल आहे का नाही एवढं सांगा मला आता. वन व्हेरिएबल आहे का नाही? सेकंड एक्सप्रेशन. येस, राईट, आहे ती. कारण की तिथे फक्त वायचा यूज केलाय. व्हेरिएबल किती आहेत? फक्त वाय वाय वाय, राईट? फक्त एकच व्हेरिएबल आहे म्हणून आपण त्यांना काय म्हणतो? हा काय? वन व्हेरिएबल आहे. तर 3y³ प्लस 2y² प्लस y प्लस 5 हे काय आहेत? हे एक्झाम्पल पॉलिनॉमियलचे इन वन व्हेरिएबल. दिस पॉलिनॉमियल इन अ वन व्हेरिएबल. आता पॉलिनॉमियल म्हणजे काय? हे बघा, आतापर्यंत आपण शिकलोय मोनोमियल, बायनोमियल. म्हणजे बघा एक्स प्लस 2 जेव्हा आपली पॉवर 2 च्या पेक्षा जास्त असते, इथे काय? 1 पॉवर आहे. आता एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 ही पण तुमची पॉलिनॉमियल आहे, पण आपण काय म्हणतो? 2 म्हणजे क्वाड्रॅटिक मध्ये, राईट? रेस टू 2 म्हणजे काय? क्वाड्रॅटिक. मग जेव्हा 2 पेक्षा जास्त पॉवर असते म्हणजे एक्स ही 3y³ प्लस 2y² प्लस y प्लस 5 याला काय म्हणतो आपण? पॉलिनॉमियल म्हणतो. मल्टिपल म्हणजे खूप मोठं इक्वेशन असतं तेव्हा काय असतो? काय म्हणतो आपण त्याला? पॉलिनॉमियल. कळलं? पहिलं काय असतं? मोनोमियल असतं, नंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं ज्याचं रेस टू स्क्वेअर असतो 2 असतो. More than 2, index is more than 2, then we said as polynomial. Okay? Polynomial are specific algebraic expression, hence the operation of the addition, subtraction and multiplication on polynomials are similar to those performed on algebraic expression. आतापर्यंत आपण algebraic expression मध्ये बघितलं तिथे आपण ऍडिशन करतो, सबस्ट्रॅक्शन करतो, तसंच आपण पॉलिनॉमियलची पॉलिनॉमियल सोबतची मल्टिप्लिकेशन करू शकतो. आता इथे बघा 3x² minus 2x into 4x³ minus 3x². मग यांचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं? फर्स्ट टर्म इंटू दिस होल, पहिल्या टर्मने या पूर्ण याला मल्टिप्लाय करायचं. हे बघा
खाली दिसतंय तुम्हाला 3x² इंटू 4x³ मायनस 3x². मायनस कोणती घ्यायची? ही साईन घ्यायची. मायनस ही बघा, ही मायनस. मग हा 2x घ्यायचा. 2x इंटू दिस होल टर्म. कळतंय? मग असं करायचं. पहिले याच्याने याला मल्टिप्लाय करायचं, नंतर दुसऱ्या याच्याने पूर्ण याला मल्टिप्लाय करायचं. मग कसं येईल बरं? 3x इंटू 4x³. 3 4 जा 12. मग तुम्हाला मी काय सांगितलं, मल्टिप्लिकेशन मध्ये जर तुमचं व्हेरिएबल सेम असेल, काय असेल तुमचा व्हेरिएबल सेम असेल, तर त्यांची पॉवरची काय होते? सम होते. म्हणजे 3x² इंटू 4x³ इज 12x रेस टू 5. ओके. आता इथे बघा, 3x² इंटू 3x². मायनसची साईन मायनस तशीच द्यायची. साईन कडे लक्ष ठेवायचं, कोणतीही साईन कशीही लिहायची नाही. ओके. 3x² इंटू 3x². 3 3 जा 9. व्हेरिएबल सेम आहे, x व्हेरिएबल सेम आहे, त्याची पॉवरची काय होईल? सम होईल. ओके. नेक्स्ट मायनस कोणता द्यायचा? हा मायनस द्यायचा. मायनस प्लस, इथे काय 4च्या पुढे काय आहे? प्लस. मायनस प्लस मायनस. कळतंय का? मायनस प्लस काय होईल? मायनस. 2 4 जा 8. एक्स, इथे एक्स आहे, इथं पण एक्स आहे, म्हणजे त्याची पॉवरची सम होईल. आता इथे बघा, हा मायनस आहे आणि इथं पण काय? मायनस. मायनस मायनस प्लस. साइन कडे लक्ष देत जायचं. ओके. तुम्हाला माहिती ना, मायनस प्लस मायनस, मायनस मायनस प्लस. इंटू मध्ये, मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस मायनस काय असतं? प्लस. इज इक्वल टू प्लस. मायनस प्लस काय असतं? मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस. प्लस प्लस काय असतं? प्लसच असतं. ओके. हे लक्षात ठेवायचं. कळलं? हे कसं मल्टिप्लिकेशन घेतलं त्यांनी, मग काय केलं हे बघा. 2 12x रेस टू 5 मायनस 9x रेस टू 4 मायनस 8x रेस टू 4 प्लस 6x³. आता आपण मल्टिप्लिकेशन केलं. इथे काय केलं आपण? मल्टिप्लिकेशन. मग आता आपल्याला कुठं जायचंय? ऍडिशन अँड सबस्ट्रॅक्शन. आता इथे बघा, सेम पॉवरचे कोणते आहेत? दिस वन, राईट. सेम पॉवर काय आहे? 9 मायनस 9x रेस टू 4 मायनस 8x रेस टू 4. आता इथे बघा, आता मायनस मायनस काय असतं? तुम्हाला प्लस सांगितले, पण साइन कोणाची द्यायची? ऍडिशन मध्ये साइन कोणाची द्यायची असते? ग्रेटर 1. मल्टिप्लिकेशन मध्ये तसं नसतं. मल्टिप्लिकेशन मध्ये कसं असतं? समजा -2 इंटू +3. 3 2 जा 6. मायनस प्लस मायनस. तिथे मोठं काहीच नसतं. जे आपला रूल असतो मायनस प्लस मायनस, तसाच रूल वापरायचा. -6. ओके. तिथे मोठ्याची साईन किंवा छोट्याची साईन बघितली जात नाही. पण ऍडिशन मध्ये काय करतो? आता समजा इथे -9 -8. -9 -8. हा x रेस टू 4 सेम व्हेरिएबल आहे, सेम पॉवर आहे, म्हणजे तुम्हाला त्याची ऍडिशन करता येईल. ऍडिशन मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं? पॉवर सेम असायला हवी. त्याची इंडेक्स काय पाहिजे? पॉवर किंवा इंडेक्स ती काय पाहिजे? सेम असली पाहिजे. मग त्यांचं आपण ऍडिशन करू शकतो. आता -9 -8, तुमचं रूल तर तोच फॉलो होईल की मायनस मायनस प्लस, पण साईन कशाची द्यायची? तुम्ही मोठ्याची द्यायची. म्हणजे काय येईल इथे? -17. -17, पण तिथे काय होईल? ऍडिशन होईल. राईट. कळतंय सर्वांना मी काय सांगितलं आता? ओके. मल्टिप्लिकेशनचं कळालं. मल्टिप्लिकेशन मध्ये साइन रूल तोच फॉलो होतो, पण जी साइन असेल तीच द्यावी लागते. तिथे ग्रेटर स्मॉलर असं काहीही नसतं. -2 इंटू +3 -6. -2 इंटू -3 -2 इंटू -3 6. तिथे साइन कसं असतं? रूल प्रमाणेच वापरायचं. पुढं ग्रेटर वगैरेची साइन द्यायची गरज नसते. ओके. क्लिअर? क्लिअर टू एव्हरीवन? ओके. आता आपण नेक्स्ट बघू. डिग्री ऑफ अ पॉलिनोमियल. व्हॉट इज मीन बाय डिग्री? द ग्रेटेस्ट इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इन द फॉलोइंग पॉलिनोमियल. आता बघा, इथे काय म्हटलंय त्यांनी की द ग्रेटेस्ट इंडेक्स. इंडेक्स म्हणजे काय सांगितले मी तुम्हाला? ही पॉवर. एक व्हेरिएबलची जी आपण रेस टू देतो ना, तो काय असतो? आपला इंडेक्स असतो. सो ग्रेटेस्ट पॉवर, विच इज द ग्रेटेस्ट इंडेक्स इन दिस? विच इज ग्रेटेस्ट? एक्सच्या व्हेरिएबलची सर्वात मोठी इंडेक्स कोणती आहे? 2, राईट.
then it is a degree. It is a degree of that polynomial. The greatest index of a polynomial is called as degree. ओके, तर काय लिहिते 2. सेकंड मध्ये सांगा बरं. सेकंड मध्ये सेकंड एक्झाम्पल, कोणत्या व्हेरिएबलची पॉवर जास्त आहे, इंडेक्स जास्त आहे? 5 कसं काय येईल बरं? असं कसं काय सांगताय तुम्ही? 5 कसं येईल बरं? मी काय सांगितलं तुम्हाला? कोएफिशियंट नाही सांगते मी तुम्हाला, कोएफिशियंट नाही बोलते मी. काय म्हणते, डिग्री सॉरी इंडेक्स. सर्वात जास्त इंडेक्स हा 5 आहे, राईट? मग तुम्ही काय करायचं, ज्या वेळेस असं कन्फ्युजन होत असेल तेव्हा काय करायचं, असं लिहून घ्यायचं, 4x⁵ प्लस 7. आता हे जर बघा 4 आहे का, x⁴ नाहीये, मग काय करायचं तिथे, x⁴ जर नसेल तर काय करायचं, प्लस 0x⁴. 4 नाहीये ना तिथे. तुम्हाला पुढे डिवाइड, जेव्हा तुम्ही डिव्हिजन करणार पॉलिनॉमियलची, जेव्हा डिव्हिजन करणार तेव्हा तुम्हाला हे खूप इम्पॉर्टंट आहे 0 घेणं. ओके, मग 4x⁵ प्लस 0x⁴. मग पुढे काय येईल, क्यूब दिलेला आहे 7x³. मी तुम्हाला आधीच सांगून देते, कारण की डिव्हिजन मध्ये हे तुम्हाला लागतं. आधी काय करायचं, डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहायचं असतं तुम्हाला. डिसेंडिंग म्हणजे कसं, मोठ्यापासून लहान्यापर्यंत. मग 7x³ नंतर पुढे काय येईल, 2x² प्लस 5x. ओके, काय करायचं पुढे, जर आपण डिव्हिजन करणार आहेत तिथे काय करायचं, डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहायची. पहिले पॉवर द्यायची. जर एखादी मिसिंग टर्म असेल, 5 4 3 2 1, एखादी मध्ये मिसिंग असेल तर काय द्यायचं, त्याचा कोएफिशियंट 0 द्यायचा. काय द्यायचा, 0. ओके, हा. मग आता याची पॉवर तुम्ही बरोबर सांगितली, इंडेक्स काय आहे, 5. एक मिनिट. टू डिवाइड अ मोनोमियल बाय अ मोनोमियल. आता मोनोमियल म्हणजे काय, एकच टर्म फक्त. आता इथे काय आहे, 15p³. 15p³ किती आहे, एक किती टर्म आहे, एकच टर्म आहे, राईट? फक्त किती टर्म आहे, एक टर्म आहे. मग आपण काय म्हणतो, याला मोनोमियल म्हणायचं. आता 3p इथे पण किती आहे, फक्त एकच टर्म आहे, म्हणून आपण काय म्हणतो, मोनोमियल इज डिवायडेड बाय मोनोमियल. तर कसं डिवाइड करायचं असतं, हे बघा, 3p डिवाइड 15p³ इज डिवायडेड बाय 3p. आता इथे बघा 3p आहे, इथं काय, पहिले काय करायचं तुम्ही, फर्स्ट टर्म बघायची, म्हणजे ही पहिली 3 आणि 15 बघायची. काय बघायची, आधी पहिले टर्म बघायची. 3 5 जा 15. ओके, मग तुम्ही काय म्हणायचं की इथं p³ आहे, काय इथे p³. आता p ला कशाने मल्टिप्लाय केल्यानंतर p³ येईल, सांगा बरं. p ला कशाने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला p³ येईल, 2, राईट. म्हणजे काय लिहिते, p², राईट. म्हणजे 3p इंटू 5p². 3 आणि 5 चं काय होईल, मल्टिप्लिकेशन. सेम व्हेरिएबल, राईट, सेम व्हेरिएबल आहेत, त्याच्या पॉवरची काय होईल, सम होईल, म्हणजे p³ आला आपला हा p³. 15p³ आलं, 15p³. मग त्याच्याने असं मल्टिप्लिकेशन, डिवायडेशन करायचं. कळलं सर्वांना कसं करायचंय. मला पटकन आता एक्झाम्पल 2 चं फर्स्ट कोणी सांगतं का, पटकन सांगा बरं एक्झाम्पल 2 चं. आता डिवाइड बघितलं आपण, मोनोमियल डिवायडेड बाय मोनोमियल. 36 minus 36x⁴ is divided by minus 9x.
हा बोल मानसी. टीचर मेथड सांगायचे. नाही, डायरेक्ट आन्सर सांगायचं. काय येईल बरं इथे आपण डिवाइड केल्यावर? 4x क्यूब. 4x क्यूब, राईट. बरोबर. टू डिवाइड अ पॉलिनोमियल बाय अ मोनोमियल. आता ही काय झाली तुमची पॉलिनोमियल. मी काय सांगितलं होतं की आता इथे बघा 2 टर्म्स आहेत, राईट. 6x क्यूब प्लस 8x स्क्वेअर, पण आपली पॉवर काय आहे? मोर दॅन 2 आहे, राईट. मग आपण काय करणार? 6x क्यूब प्लस 8x स्क्वेअर इज डिवायडेड बाय 2x. आता याचं डिवाइड कसं करणार आपण? आधी काय करायचं? 2x आहे, राईट. मग पहिलं टर्म बघायची. काय बघायची? फर्स्ट टर्म बघायची. फर्स्ट टर्म कशी येईल? पहिले कोइफिशियंट 2 3 जा 6, राईट. पहिले कोइफिशियंट बघायचं त्याचा. 2 3 जा 6. मग नंतर काय बघायचं? एक्स बघायचं. आता इथे एक्स आहे आणि इथे काय आहे? एक्स क्यूब. मग इथे काय येईल? एक्स स्क्वेअर. हे बघा मी तुम्हाला 2x, आपण पहिल्याच टर्मचं करू, नंतर सेकंडचं दाखवेल मी तुम्हाला. आता इथे काय आहे? 6x क्यूब. 2 3 जा 6. ओके. मग हा एक्स आहे, इथे काय येईल? एक्स स्क्वेअर. एक्स इंटू एक्स स्क्वेअर इज एक्स क्यूब. मग पुढची टर्म काय आहे आपली? 8x स्क्वेअर. परत कोइफिशियंट, आधी 2 आणि इथे 8. 2 इथं काय येईल? ऍडिशनचं साइन येईल. काय येईल? ऍडिशन. इथं काय आहे? ऍडिशन आहे ना, मग आपण इथं काय करणार? ऍडिशनचं घेऊ. 2 4 जा 8. मग नंतर काय करायचं? एक्स. एक्स एक्स जा एक्स स्क्वेअर. एक्स इंटू एक्स काय असतं? एक्स स्क्वेअर. म्हणून आपण काय घेतलं इथे? फक्त एक्स घेतलं. इथे पण प्लस. मग आपण काय करतो? प्लस प्लस असेल तर इथे काय असतं? आपण इथे काय घेतो? मायनस घेतो, राईट. आपल्याला इथे मायनस घ्यायचं असतं, म्हणून आपल्या इथे प्लसचा काय होऊन जातो? मायनस होऊन जातं खाली. कळतंय? हे तुम्ही खाली करायचंय. ओके. 8x स्क्वेअरचे हे तुम्हाला कुठे करायचंय? खालच्या पार्ट मध्ये करायचंय. हे खाली करायचं. बघा इथे 0 आलं, मग प्लस 8x स्क्वेअर. इथे मायनस, इथे काय येईल? प्लसचं मायनस 0. कळलं? कळतंय ना सर्वांना? डिव्हाइड कसं करतोय आपण? डिवाइड कसं करतोय? कळतंय डिव्हिजन? कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर विचारा. आता इथे बघा, क्वेश्चन म्हणजे काय? जो वरचा असतो त्याला काय म्हणतो आपण? क्वेश्चन. आणि रिमाइंडर म्हणजे काय? जो खाली येतो तो काय असतो? आपला रिमाइंडर. हा काय असतो? डिवायझर. हा असतो डिव्हिडंड. ओके. ज्याच्याने आपण डिवाइड करतो, म्हणजे याला 2x ने डिवाइड करतो ह्या टर्मला, म्हणजे हा डिवायझर, हा डिव्हिडंड, हा क्वेश्चन आणि हा काय असतो? रिमाइंडर. ओके. सी हिअर नाव. नेक्स्ट एक्झाम्पल सेम तसंच आहे. जसं आपण फर्स्ट एक्झाम्पल घेतलं, मी प्रत्येक याचं पहिलं एक्झाम्पल घेईल. सेकंड एक्झाम्पल पण सेम तसंच आहे. पॉलिनॉमियल इज डिवायडेड बाय मोनोमियल. ओके. सेकंड, थर्ड, फोर्थ. आता इथे एक नोट काय वाचा. वाईल डिवाइडिंग अ पॉलिनॉमियल, the operation of division ends when either the remainder is 0 or the degree of the remainder is less than the degree of the divisor polynomial. याचा अर्थ काय माहिती का? केव्हा आपण डिव्हिजन स्टॉप कधी करतो? तेव्हा आपण डिव्हिजन स्टॉप करू जेव्हा तुमचा रिमाइंडर हा 0 किंवा तुमचा रिमाइंडर हा डिव्हायझरच्या इंडेक्स पेक्षा कमी असेल, तेव्हा आपण काय करतो? डिव्हिजन स्टॉप करतो. आता हे बघा, पहिलं एक्झाम्पल बघा. इथे काय आलाय? तुमचा रिमाइंडर 0, म्हणजे तुमचं पुढे डिव्हिजन होणार नाही. इथे काय झालं? स्टॉप झालं. आता थर्ड एक्झाम्पल मध्ये बघा, याची इंडेक्स काय आहे? 3p स्क्वेअर, म्हणजे याची इंडेक्स काय आहे? 2. आणि तुमच्या रिमाइंडरची इंडेक्स काय आहे? 1. तर तुमची जेव्हा रिमाइंडरची इंडेक्स इज लेस दॅन द डिव्हायझर इंडेक्स, देन वी विल स्टॉप द डिव्हिजन. कळतंय? आपण पुढे प्रोसीड करणार नाही, तिथे आपण डिव्हिजन काय करणार? स्टॉप करणार. कळतंय सर्वांना?
ओके, तर तेच सांगितलंय त्यांनी एक्झाम्पल 3 मध्ये, तसंच मी आता तुम्हाला एक्झाम्पल 3 सांगितलं ना, तसंच येते 0 आणि लेस दॅन द divisor. The index is less than divisor, then we will stop the division. Okay, ही नोट करून ठेवा, हे लक्षात ठेवायचं. हे बघा इथे दिलंय, the degree of remainder is less than the degree of divisor, then we will stop the. हे लक्षात ठेवा बरं का, टिक करून ठेवायचं किंवा लिहून ठेवायची नोट करून, तुम्हाला पुढे लागेल ते, पुढे एक्झाम्पल्स, पुढे तुम्ही पुढच्या वर्गात जाणार तेव्हा. आता डिवाइड, राईट द क्वेश्चन अँड रिमाइंडर. आता मला तुम्ही हे पटकन सांगा. फर्स्ट एक्झाम्पल, 21m² इज डिवायडेड बाय 7m. याचा रिमाइंडर आणि क्वेश्चन सांगा फक्त. ओके, 7m 21m². टेल मी द रिमाइंडर अँड क्वेश्चन. Quotient is 3m and remainder is 0, right? 7 3s are 21. इथे काय येईल? m². इथे मायनस, इथे प्लसचा काय होईल? खाली काय? प्लसचं साइन, इथे बी मायनस, मग मागे काय होईल? 0. ओके, आता इथे काय म्हटलंय? टू डिवाइड अ पॉलिनोमियल बाय अ बायनोमियल. The method of division of polynomial by a binomial is the same as the division of polynomial by a monomial. जसं आपण मोनोमियलने डिवाइड केलं तसंच सेम इथे पण दिलेली प्रोसिजर. ओके, पण थोडासा मी तुम्हाला सांगते त्याच्यात काय डिफरन्स आहे. सेम तसंच आहे डिव्हिजनचं, पण थोडं इकडे लक्ष द्या. आता इथे 2 टर्म्स आहेत, राईट, म्हणून त्याला बायनोमियल म्हटले. हे बघा, x+2 डिवायडेड बाय x² प्लस 4x प्लस 4. आपण इथे सॉल्व करू. x² प्लस 4x ओके. तर हे बघा, x इथे काय येईल? x². पहिली टर्म इथे मल्टिप्लाय करायची, x². परत काय करायचं? हा जो +2 आहे, हा जो +2 आहे त्याला पण काय करायचं? +2 × 2 काय येईल इथे? 2x. वरती परत घ्यायचं नाही इथे, कळतंय? एक मिनिट. x+2, पहिले काय करायची? फर्स्ट टर्म घ्यायची. आधी तुम्ही इकडची पहिली टर्म बघायची. ओके, पहिली टर्म बघायची x². परत त्या 2 ने ही प्लसची साइन इथे द्यायची. ओके, 2x, 2 × x 2x. काय येईल तुमचं? मायनस 4 × 4 -2 2x. इथे काय येईल? 0. ओके, प्लस 2x. मग आता काय करायची? पुढची टर्म घ्यायची. काय आहे ती? 4. मग परत काय येईल इथे? मला सांगा कोणी, काय येईल इथे? x × व्हॉट? की आपल्याला 2x भेटेल, प्लस x ने कशाने मल्टिप्लाय करायचं? x × 2, राईट, x × 2. मानसी, x × 2 2x प्लस, मग काय करायचं? ह्या +2 ने 2 × 2 4. तुमची ही टर्म काय झाली? 0. कळलं? पहिल्या टर्म, या दोघी टर्मने आधी फर्स्ट याला मल्टिप्लाय करायचं, या फर्स्ट याला दोघींनी करायचं. ओके, याला फर्स्ट टर्मने करायचं. नंतर जेव्हा आपण सेकंड घेतो, जेव्हा सेकंड टाइम खाली घेतो, राईट, ही वाली टर्म, त्याला काय करायचं? परत x+2 ने ह्या 2 ला मल्टिप्लाय करायचं.
परत असं नाही घ्यायचं की 2 आहे मग परत अजून एक टर्म घ्यायची, तसं नाही करायचं. फर्स्टने पूर्ण याला फर्स्टला मल्टिप्लाय करायचं, सेकंडला पूर्ण याने करायचं. ओके, कळलं इथपर्यंत कसं केलंय त्यांनी? ओके, तर त्याचा क्वेश्चन काय येतो आपला x+2 आणि रिमाइंडर काय येतो 0. सेम तसाच क्वेश्चन आहे एक्झाम्पल नंबर 2. पॉलिनॉमियल इज डिवायडेड बाय बायनॉमियल, सेम तसंच दिलंय. आता हा क्वेश्चन बघू आपण एक्झाम्पल नंबर 3. आता तुम्ही सांगायचंय, मला स्टेप सांगा म्हणजे मला कळेल की तुम्हाला कळलंय असं. x² - 1 x² - 1 is 6x4 plus 3x², 6x4 -9 plus 5x plus 5x cube हे बघा, हे आपले आलं. पण पहिले आपल्याला काय करायचंय, मी तुम्हाला आधी सांगितलं होतं काय करायचं, याला डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहून घ्यायचं. ओके, काय करायचं, डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहून घ्यायचं. म्हणजे x⁴ म्हणजे तुम्ही कसं लिहिणार, 6x⁴ प्लस 5x⁴ प्लस 3x² प्लस 5x -9. कशी आली पॉवर, 4 3 2 1 आणि 0. कळलं? हे डिसेंडिंग मध्ये करायचं. आता सॉल्व्ह करायचं. सांगा बरं पहिलं काय येईल, x² काय येईल पहिली टर्म, 6x² x इंटू 6x². पुढं या 1 ने मल्टिप्लाय करा. आता 1 ने मल्टिप्लाय केल्यावर काय येईल, 1 इंटू 6x². काय येईल पटकन, 6x² येईल. एक मिनिट, इथं काय झालं आपलं, x² इंटू x² x⁴ आणि 1 चा 6, 1 6 जा 6. आता पुढे काय येईल, 1 इंटू मायनसचं साईन येईल. मायनसचं साईन इथं नाही येणार, कुठे येईल, 3 च्या खाली, राईट. 6x² पॉवर, इथे इंडेक्स बघायचा. ओके, काय बघायचा, इंडेक्स. इथे काय येईल, मायनस. आता इथे मायनस असेल तर इथं साईन काय होईल आपली, प्लस. कळतंय का, सर्वांना कळतंय? मग आता पहिले हे सॉल्व्ह करायचं. 6 + 3 9x².
इथे काय होईल, हा 0 होऊन जाईल, राईट. इथे प्लस आहे म्हणजे इथे काय येईल, मायनस. इथे 0, हा +6 आहे. ओके, 0. ही टर्म खाली येईल. (5x³ प्लस, आता सांगा पुढची टर्म काय येईल. काय येईल बरं पुढची टर्म. +5x, मानसी, निधी, राईट. +5x, x² × 5, x5x³ 5x³ नंतर 1 × 5x - 5x. एम आय ऑडिबल. नेटवर्क प्रॉब्लेममुळे थोडं हे झालं. आता आवाज येतोय सर्वांना. ओके, मग नेक्स्ट टर्म सांगा आता मला. इथे काय 9x² + 10x - 9, मग काय येईल इथे. x² आहे, मग इथे काय येईल, +9. 9 × x 9x². पुढची टर्म 1. 1 × 9 -9. कळतंय. मायनसचं काय होईल इथे, प्लस. इथे प्लसचं होईल मायनस. हा झाला 0, हा झाला 0, हा आला 10x. सो नाव. हॅलो मॅम. हॅलो. हा टीचर, तुमची स्क्रीन दिसत नाहीये. ओके ओके. आता दिसते. दिसते का सर्वांना. ओके. आता इथे बघा, आपण काय काय केलं आधी. याला म्हणजे पहिले x² ने काय केलं, 6x² घेतला, मग 6x⁴ आला. 1 ने केलं, परत त्याच टर्मला केलं, परत काय आला आपल्याला, 6x². आता इथे बघा, तुमच्या डिवायझरची पॉवर, तुमच्या डिवायझरची इंडेक्स ही तुमच्या इकडे बघा, ह्या स्टेपला
ती काय आहे, स्मॉल आहे. तसं आपल्याला नकोय. आपल्याला काय पाहिजे, आपल्या डिव्हायजरची पॉवर ही रिमाइंडर पेक्षा जास्त पाहिजे. म्हणून आपण परत डिवाइड करणार. काय करणार, परत डिवाइड करणार. मग आपण इथे काय केलं, परत ती स्टेप घेतली. परत डिवाइड केलं 5x ने. मग त्याच्याने डिवाइड केल्यानंतर आपल्याला काय भेटलं, ही टर्म भेटली 9x² प्लस 10x मायनस 9. आता ह्या रिमाइंडरची पॉवर आणि याची काय आहे, सेम आहे. कळतंय, या रिमाइंडरची पॉवर आणि याची काय आहे, सेम आहे. म्हणून आपण काय केलं, परत डिव्हिजन घेतलं. मग काय घेतलं आपण, 9 घेतलं. आता बघा बरं, 10x इज लेस दॅन द पॉवर ऑफ 10x इज लेस दॅन द डिवायझर. येस ऑर नो? येस, राईट. काय आहे, पॉवर काय आहे, लेस आहे ना. 10x ची पॉवर, 10x ची इंडेक्स ही काय आहे, 1. 10x ची इंडेक्स काय आहे, 1. आणि आपल्या डिवायझरची इंडेक्स काय आहे, 2. डिग्री हायेस्ट डिग्री, याची हायेस्ट डिग्री काय आहे, 1. याची हायेस्ट डिग्री काय आहे, 2. कळतंय का, रिमाइंडर. तर आपण इथे काय करणार, डिव्हिजन स्टॉप करणार. आपण पुढे डिव्हिजन घेणार नाही जोपर्यंत. आता आधीच्या स्टेप मध्ये काय होतं, सेम होता. 9x² प्लस 10x मायनस 9. इथे काय होतं, सेम होतं. राईट, हायेस्ट डिग्री काय होती त्यांची, सेम होती. म्हणून आपण परत त्याचं डिव्हिजन घेतलं. क्लिअर एव्हरीवन? मी काय सांगितलं आतापर्यंत सर्वांना क्लिअर आहे ना? पहिले डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहायचं. काय करायचं, जेव्हा तुम्हाला एखादं डिव्हिजन दिलं असेल, पॉलिनॉमियलचं काय दिलं असेल, डिव्हिजन, तर तुम्ही काय करायचं, आधी त्याला एक डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहायचं. जर एखादी मिसिंग टर्म असेल, म्हणजे x⁴ असेल, x² असेल, x असेल आणि 3 असेल, समजा एखादा कॉन्स्टंट, तर तुमची x³ ची टर्म मिसिंग आहे. मग काय करणार तुम्ही, तिथे 0x³ म्हणायचं. कारण तुम्हाला डिव्हिजन करताना प्रॉब्लेम नाही. कळतंय सर्वांना? काय करायचं, डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहायचं. त्याशिवाय आपलं डिव्हिजन कसं असतं, प्रॉपरली नाही होत. मग काय करायचं, डिसेंडिंग मध्ये लिहायचं. एखादी मिसिंग असेल तर तिथं 0 घ्यायचा, काही प्रॉब्लेम नाही होत. कारण +0 घेतल्याने त्याच्यात काही फरक पडत नाही. ओके, क्लिअर? कोणाला काही प्रॉब्लेम, डाऊट इथपर्यंत? ओके. So here remainder is what? Tell me the remainder. Example 3 मधला रिमाइंडर काय आहे? (10x), right? And quotient? (6x² plus 5x plus 9). Okay, no need to write in comment box. Okay, आता मला एक काम करायचं, पटकन एक्झाम्पल नंबर 1 मला सॉल्व्ह करून दाखवायचं. म्हणजे मला कळेल की तुम्हाला किती कळलंय. तुमच्याकडे अजून वेळ आहे, तर 5 मिनिट्स मध्ये मला हा पहिला एक्झाम्पल पहिला सॉल्व्ह करून दाखवायचं. जमेल सर्वांना, जमेल, काही प्रॉब्लेम येणार नाही ना? प्रॅक्टिस सेट 10.2 मधला पहिला एक्झाम्पल. ओके,
y प्लस 6 राईट. निधी, तर कसं करायचं आपण पहिले इथे बघा. आता ज्यांना समजलं नसेल त्यांनी इकडे आता लक्ष द्यायचे. y y इंटू वाय स्क्वेअर प्लस आहे इथे काय मायनस. आता हा 4 आहे त्याला पण y नेच मल्टिप्लाय करायचं. 4 इंटू वाय इज 4y. आता इथे टर्म कोणती त्याला ऍडजस्ट होते 4y. पॉवर इंडेक्स काय आहे 1, तर कोणती येईल 10y. त्याच्याच खाली लिहायचं. जशी पॉवर असेल तीच लिहायची, कुठेही काही लिहायचं नाही. इथे 2 असेल तर खाली 2च पॉवर लिहायची. इंडेक्स कसा पाहिजे, इथे 2 असेल तर इथे 2, इथं 1 आहे तर 1, त्याच्याच खाली आपण ते लिहायचं, लक्षात ठेवायचं. आता इथे प्लस आहे, साइन कडे पण लक्ष द्यायचं. आपला इथे डिव्हिजन मध्ये आपण इथे मायनस घेतो राईट. मग मायनस मध्ये काय होतं, जी आपली इकडची टर्म असते ती काय असते, इथे समजा प्लस असेल तर तो मायनस होऊन जातो, मायनस असेल तर प्लस होऊन जातो. इथे प्लस आहे इथे काय होईल, मग आता खालच्या टर्मला प्लस आहे इथे काय होईल मायनस. 10 इंटू 4 10 मायनस 4 6y. इथे काय होईल हा 0, बिगरची साईन द्यायची. 10 हा मोठा आहे दोघांपैकी, तर 10 ची काय येईल प्लस साईन. हा 24 खाली घ्यायचा. नेक्स्ट काय येईल y इथं प्लसची साईन y इंटू 6y. आता मला एक सांगा, आपण इथे का बरं पुढे प्रोसीड केलं बरं, इथे आपण स्टॉप का बरं नाही केला. वाय विल नॉट स्टॉप हिअर. या रिमाइंडरच्या वेळेस आपण का स्टॉप नाही केलं, पुढे का आपण प्रोसीड केलं. वाय वी प्रोसीड फर्दर, टेल मी. का बरं प्रोसीड केलं आपण पुढे, इथे थांबू शकलो असतो, का नाही थांबलो. पटकन सांगायचंय, मी कितीदा सांगितलं आता. का पुढे आपण डिव्हिजन घेतलं परत. माईक ऑन करून सांगा, काही प्रॉब्लेम नाही. टाईप करायचं हे असेल तर. दे कॅन डिवाइड. टेल मी द प्रॉपर रिझन. सोहम, तुम्हाला कसं कळेल केव्हा स्टॉप करायचंय, ते कसं कळेल बरं. तुम्ही जर डिवाइडच करत राहणार, सांगा. 0 आलं तर वेल, पण नाही असेल तर काय करायचं. कोणीतरी माईक ऑन करून सांगू शकतं, काही प्रॉब्लेम नाही. मी आतापर्यंत तुम्हाला सांगितलं ना का केलं आपण, बाय डिग्री ऑफ पॉलिनॉमियल राईट. वेन द डिग्री ऑफ डिवायझर इज ग्रेटर देन वी विल स्टॉप. आता इथे बघा, इथे काय आहे 1 आहे, इथे पण 1 आहे, पण हे दोघं काय झाले इक्वल झाले. काय झाले इक्वल. आपल्याला इक्वल नकोय, आपल्याला काय हवंय रिमाइंडरची डिग्री स्मॉल पाहिजे. काय पाहिजे, रिमाइंडरची डिग्री डिवायझर पेक्षा स्मॉल हवी आहे. इक्वल पण नकोय आपल्याला आणि ग्रेटर तर नकोच आहे. तर आपण काय केलं, आता इथे सेम आहे म्हणून आपल्याला पुढे डिव्हिजन करावं लागणार आहे. y इंटू 6y. इथे मायनस, इथे 0. इथे काय होता 4 4 6 जा 24, तो पण काय झाला 0. तर काय आलं आपलं रिमाइंडर 0. क्लिअर. कळलं सर्वांना का कुठे स्टॉप करायचं डिव्हिजन, कसं डिव्हिजन घ्यायचं, कळलंय सर्वांना. ओके. तर हे बाकीचे एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह करायचे. ओके. आता ही नोट काय, वाईल डिवाइडिंग मी तुम्हाला आता जेही सांगितले ती या नोट मध्ये दिलेले आहे. नाव आय नो याच्यामध्ये काय दिलंय, वाईल डिवाइडिंग अ पॉलिनॉमियल द ऑपरेशन ऑफ डिव्हिजन एंड्स. हे लक्षात ठेवायचे. द ऑपरेशन ऑफ डिव्हिजन एंड्स इफ द रिमाइंडर इज 0 और द डिग्री ऑफ द रिमाइंडर इज लेस दॅन डिग्री ऑफ डिव्हायझर. ओके. इफ द टर्म्स इन द डिव्हिडंड आर नॉट इन डिसेंडिंग ऑर्डर. सर्वात तुम्हाला मी 2 कंडिशन एकदम परफेक्ट सांगितले की ते तुम्हाला कायम लक्षात ठेवायची. पहिली म्हणजे ही वाली आणि सेकंड म्हणजे काय, इफ द टर्म इज द डिव्हिडंड आर नॉट इन डिसेंडिंग. डिव्हिडंड म्हणजे काय, हा मधला जो असतो तो काय असतो डिव्हिडंड असतो राईट. हा काय असतो डिव्हायझर असतो. तो जो डिव्हिडंड आहे तो काय करावा लागेल, जर तो डिसेंडिंग मध्ये नसेल, तो जर डिसेंडिंग मध्ये दिलेला नसेल तर त्याला आपल्याला काय करायचंय डिसेंडिंग मध्ये राईट करायचंय. राईट देम इन द डिसेंडिंग ऑर्डर ऑफ इंडायसेस. इंडायसेस म्हणजे काय, आता x स्क्वेअर
याची इंडायसेस काय आहे 2, एक्सची इंडायसेस काय आहे 1. ओके, एक्स रेस टू 0 म्हणजे काय आहे इंडायसेस 0. ओके, मग तुमची काय करायची आधी, जर डिसेंडिंग मध्ये दिलेलं नसेल तर तुम्ही काय करायचं, त्या पॉलिनॉमियलला आधी डिसेंडिंग मध्ये लिहायचं. आणि समजा एखादा इंडेक्स मिसिंग आहे, म्हणजे तुम्हाला मी मागेच सांगितलं होतं एक्स रेस टू 4 असेल आणि डायरेक्ट एक्स स्क्वेअर दिलेला असेल, असं असेल इक्वेशन, तर तुम्हाला मध्ये काय घ्यायचंय 0x³ काही फरक पडत नाही, या 0x³ घेतल्याने ती पॉलिनॉमियल काही चेंज नाही होत, पण ती घ्यायची. ओके, अज्युम द कोएफिशियंट ऑफ दॅट टर्म टू बी 0. काय असते ती 0, अँड देन द कम्प्लीट द डिसेंडिंग ऑर्डर. मध्ये आपली काय होते, डिसेंडिंग ऑर्डर काय होते, ती कम्प्लीट होते. क्लिअर, हे 2 पॉइंट कायम लक्षात ठेवायचे. मी आता जे सांगितले लास्टचे, एक तर रिमाइंडरचं सांगितलं ग्रेटर आणि झिरोचं, जर ती डिवायझर्स आणि डिवायझरची जर डिग्री ग्रेटर असेल रिमाइंडर पेक्षा तर स्टॉप करायचं, किंवा 0 असेल तर. आणि डिसेंडिंग ऑर्डरचं सांगितलं. आता हे बाकीचे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. हे एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतील. काही प्रॉब्लेम आला, काही जमलं नाही तर मला विचारा. ओके, जर काही डाऊट असतील तर आता विचारा. नो डाऊट. ओके, नाव यू कॅन लिव्ह द मीटिंग. आवर लेक्चर इज ओव्हर. बाय मिस, थँक यू. बाय बाय, गुड नाईट. Bye, ma'am. Thank you. बाय.